त्यानंतर मी एक निर्णय घेतला नोकरी सोडून समाजकारण करण्याचा, आणि तो निर्णय माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला। पण त्यात काही अशी माणसं घुसले की त्यांनी अंगावर चिखल फेकला, त्यांनी अंगावर एक पाणी फेकलं, आणि ते खूप वाईट वाटलं मला या गोष्टीचं। आणि त्या संघर्षात मी एकटी होते। मग मी विचार केला की त्या काळी त्या सावित्रीला एवढं झेलावं लागलं। मी तो एकटीने प्रवास केला आणि ते एकटीने पूर्ण परिस्थिती मी हाताळली, कुणाला दोष दिला नाही, कारण ती चुकी माझी होती। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून पप्पा फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून पप्पा फक्त लढ म्हणा। नमस्कार, मी कुमारी शीतल मीरा अशोक साखरे, सरपंच ग्रामपंचायत धोंडराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड। माझा जन्म 12 मे 1996 माझ्या मूळ गावी म्हणजे धोंडराई या ठिकाणी झाला। माझं पूर्ण शिक्षण धोंडराईच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं। त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण देवगिरी महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी झालं। कॉलेजच्या जीवनातच मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या क्लासची CR झाले। कॉलेज संपलं आणि त्यानंतर मी MPSCचा अभ्यास करण्यासाठी विद्येचं माहेरघर असणारं पुणे या ठिकाणी आले। तिथे अभ्यास करताना मला असं जाणवलं की मी कुठेतरी कमी पडतीये किंवा माझ्याकडून ते होत नाही आहे, माझ्याकडून ते डेडिकेशन केल्या जात नाही आहे अभ्यासामध्ये। त्यानंतर मी साईड बाय साईड बँकिंग या क्षेत्राच्या एक्झाम द्यायलाही सुरुवात केली। बँकिंगच्या एक्झाम देताना मला तिथे यश मिळालं आणि लगेच मी ICICI बँकमध्ये जॉईन करायचं ठरवलं आणि ICICI बँक मुंबई या ठिकाणी मी नोकरी करण्यासाठी गेले। तिथे मी 2 वर्ष नोकरी करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं। रेल्वेचा प्रवास कधी न केलेला आजपर्यंतचा, त्यानंतर तिथे राहण्याची सोय असेल, तिथे खाण्याची सोय असेल, कुठेतरी माझ्या मनाला जाणवत होतं की ह्या गर्दीच्या ठिकाणी किंवा ह्या 4 भिंतीच्या AC च्या रूममध्ये बसून आपलं स्वप्न जे आपण अपूर्ण सोडून आलेलो आहोत, समाजाची सेवा करणं, जनतेची सेवा करणं, ते कुठेतरी मागे पडतंय। आणि त्या स्वप्नाला पुढे नेण्यासाठी मी सतत हा विचार करायचे की मी स्वतःला का बांधून ठेवलं आहे, मी स्वतःला या 4 भिंतीच्या AC च्या रूममध्ये बांधलं आहे। आणि ते मनाला सतत रोज ना रोज खात होतं। मला स्वतःला असं वाटायचं की तू अहिल्याची लेक आहे, तू त्या सावित्रीची लेक आहे, तू जिजाऊ रमाईची लेक आहे आणि तुझा जन्म हा जनतेची सेवा करण्यासाठी झाला आहे किंवा तुझ्या गावातील लोकांसाठी, तुझ्या गावातील त्या महिलांसाठी झाला आहे ज्यांना आजपर्यंत चूल आणि मूल हे सोडून काही नाही आहे। त्यानंतर मी एक निर्णय घेतला नोकरी सोडून समाजकारण करण्याचा, आणि तो निर्णय माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला। तिथे मी ठरवलं की नोकरी सोडून गावाकडे यायचं। मी गावाकडे आले, त्यानंतर समाजबंध या संस्थेशी मी जोडली गेले। त्यानंतर मला एक संधी मिळाली आदिवासी भागात जाऊन मासिक पाळी या विषयावर काम करायचं आणि तिथल्या महिलांचे प्रश्न जाणून घ्यायचे, तिथल्या महिलांना मार्गदर्शन करायचं। त्यानंतर मी गडचिरोली भामरागड या ठिकाणी 8 दिवस राहून त्या महिलांचे दुःख, त्या महिलांना मासिक पाळीमध्ये होणारा त्रास, त्यानंतर कुर्माघर पद्धत काय असते किंवा तिथे तुम्हाला घराच्या बाहेर ठेवलं जातं, ह्या सगळ्या पद्धती मी जाणून घेतल्या आणि त्यावर अभ्यास करून त्यांना मार्गदर्शन केलं। गावाकडे आल्यानंतर असं जाणवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे। 1-2 महिने विचार करण्यात गेले की मला काय करायचं आहे किंवा मी सुरुवात कुठून करू। मी गावातील लोकांशी चर्चा केली, गावातील काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, गावातील काही सहकाऱ्यांना घेऊन एक दिवस आम्ही बसलो आणि असा विचार केला की आपण काय करायचं, सुरुवात कुठून करायची। त्यानंतर बऱ्याच चर्चेतून असं समोर आलं की तुम्हाला राजकारण करायचं, मग तुम्ही समाजकारण का करताय? तर राजकारण हे एक सुंदर समाजकारण आहे आणि त्याच्या माध्यमातून लवकर लोकांचे प्रश्न सोडले जातात, लवकर लोकांकडे आपण पोहोचतो। आणि मग मी गावामध्ये एक वाचनालय सुरू करायचं आम्ही ठरवलं। त्या वाचनालय म्हणजे अक्षरशः तिथं एक पडीक जागा होती, तिथे लोक टॉयलेट करायचे, तिथे लोक एकदम एवढी घाण ती जागा होती। त्यानंतर आम्ही ती स्वच्छ केली। मी माझ्या हातात झाडू घेऊन आणि माझ्या सहकाऱ्यांनी ती जागा स्वच्छ केली। मग तिथे लोकांना जाणवलं की जर ही मुलगी हातात झाडू घेऊन स्वतः
घरची परिस्थिती सध्या चांगली असताना, काही कमी नसताना तुम्ही हातात झाडू घेऊन गावातली घाण साफ करताय, गावात अशा ठिकाणी येते की तिथं लोकांची तुम्ही संडास केलेली काढताय तुमच्या हाताने, तर नक्कीच ही भविष्यात गावातली घाण काढू शकते. आणि तिथून पुढे माझा नाही जरी म्हणलं आपण तर एक राजकीय प्रवासही सुरू होतो. त्यानंतर असा एक क्षण आला की तिथे मला असं वाटलं की नाही, आपण राजकारणात यायलाच पाहिजे, त्याशिवाय बदल हा होणार नाही. आणि आमच्या आजी होत्या, एक आईची आई, आम्ही त्यांना भाभी म्हणायचो, तर त्या खूप आजारी होत्या आणि त्या आजारी असताना त्या मरण पावल्या. आणि माझं लहानपण पूर्ण त्यांच्याकडे गेलं, त्यांनी मला सांभाळलं. आणि मला असं वाटायचं की कुठेतरी काहीतरी कमी आहे गावामध्ये. मग आम्ही त्या मरण पावल्या, तो एक खूप आमच्यासाठी दुःखाचा क्षण होता. तिथे आम्ही गेलो अंत्यविधीसाठी आणि तिथं पूर्ण एक जागा अशी होती की तिथं माणसं जाळायलाही जागा नव्हती. मी ते पूर्ण प्रकार बघितला आणि घरी आल्यानंतर एक 8-15 एक महिनाभरात विचार केला, जिथे माणसं जाळायलाही जागा नाही आहे त्या गावात माणसं कसं काय आजपर्यंत सर्वाईव्ह करू शकले, कसं काय माणसं राहत आहे, ते कुणाच्या दडपणाखाली राहत आहे का, कुणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहत आहे का, हा विचार सतत मनाला, म्हणजे यांना प्रश्न का नसतील पडली की आपण हे केलं पाहिजे. आजपर्यंत जेवढीही सरपंच झालीत, ज्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने काम केलं आहे, पण असं का कुणाला प्रश्न पडला नाही की तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे, तिथे सुखसुविधा पाहिजे त्या मिळत नव्हत्या, तिथे पाहिजे ते नाही आहे. आणि एक आदर्श ग्रामपंचायत कशी असते हा कुणी विचार आजपर्यंत का केला नाही, हे जे मला प्रश्न पडले ते मी जनतेसमोर मांडले. त्यानंतर 8 महिन्याने ग्रामपंचायत लागणार होती आणि मी ठरवलं की मला ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहायचं, मला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची. त्यानंतर आमच्या गेवराईचे भाग्यविधाते आमचे आदरणीय भैयासाहेब यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना मी म्हणलं की साहेब, मला ग्रामपंचायत निवडणूक लढायची आहे आणि मला तुम्ही आशीर्वाद द्या, मला मार्गदर्शन करा, मला एक संधी द्या आणि मला ती तुमच्याकडूनच पाहिजे, मला ती संधी तुमच्या पक्षाकडून पाहिजे आणि नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेल. मग त्यांनीही खूप विश्वास ठेवून मला एक संधी दिली. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा सर्वात जास्त लीडने निवडून येणाऱ्या सरपंच पदाचा मान मला मिळाला आणि मी सरपंच झाले. अपेक्षा नव्हती की आम्ही एवढं जास्त यश प्राप्त करू म्हणून. आणि त्यानंतर आम्ही निकाल ऐकण्यासाठी सर्वजण गेवराई आमच्या तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि तिथे तुमची जी लीडची संख्या असती ते ऐकताना असे आनंदाश्रू वाहत होते की तुम्हाला अपेक्षापेक्षा मोठं यश मिळालं आहे आणि अपेक्षापेक्षा लोकांनी भरभरून साथ दिली, भरभरून आशीर्वाद दिले. आणि तो खूप भावनिक क्षण होता माझ्यासाठी, आनंदाचा क्षण होता. आयुष्यात पहिल्यांदा कुठेतरी मी सक्सेस झाली आहे, पहिल्यांदा आयुष्यात मी काहीतरी केलं आहे आणि पहिल्यांदा आयुष्यात मी काहीतरी मिळवलं आहे, हा तो माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठीचा क्षण होता. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गावाने तुम्हाला स्वीकारले, जनतेने तुम्हाला स्वीकारले, ज्यांनी निवडून दिले तेही रडत होते आणि आमचा तर काही यशाचा आनंदाश्रूचा काही थारा नव्हता त्यावेळेस. माझं व्हिजन क्लिअर होतं की मला गावात आल्यानंतर काय करायचं आहे, मला कुठल्या व्हिजनने मी गावात आले किंवा मला काय म्हणून गावाची सुरुवात करायची. मी ठरवलं की मला गावात स्वच्छतेवर काम करायचं, मला गावात महिलांवर काम करायचं, मला गावातील मुलांवर काम करायचे, मला गावातील शाळेवर काम करायचे. आणि आज रोजी मी 70% भूमिगत नालीचं काम पूर्ण केलं, 70% गावात सिमेंट रोडचं काम पूर्ण केलं. त्यामध्ये सर्वांची साथ लागली, सर्वांचं सहकार्य त्यामध्ये लागलं. गावामध्ये प्रमुख प्रश्न असतो तो पिण्याच्या पाण्याचा, तो प्रश्न आम्ही मिटवला. आदरणीय अमरसिंह पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 1,500 महिलांना घेऊन मी देवदर्शन यात्रा तसेच अभ्यासपूर्व म्हणून वेरूळ अजिंठा लेणी या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन गेलो, त्यांना ते दाखवलं. आणि पहिली वेळेस असं झालं की गावखेड्यातील बायका शीतलताईंच्या विश्वासावर बाहेर आल्या आणि पूर्ण दिवस त्यांनी माझ्यासोबत घालवला. त्यांना अभ्यास किंवा आपण वेरूळ अजिंठा लेणी बघायला जातो, का जातो, तर हे त्यांना तिथे समजून सांगण्यात आलं. असेच विविध महिलांसाठीचे कार्यक्रम आमच्या गावामध्ये दर महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला घेतले जातात. 17 सदस्याची बॉडी असणारी ग्रामपंचायत, 8,000 लोकसंख्येची मतदानाची ग्रामपंचायत जरी असली तरी तिथे आम्हाला कर आकारणीला खूप अडचणी येतात.
त्यामधून नवीन आयडिया आम्हाला काहीतरी करायचे असतात, नवीन आयडिया आम्हाला सुचतात. आम्ही लकी ड्रॉ ही एक नवीन यावर्षी पद्धत काढली. त्यामध्ये कर भरणा म्हणजे पाण्याची वसुली कशी करायची, त्यामध्ये आम्ही 3 लकी ड्रॉ विनर ठेवले. प्रत्येक वार्डमध्ये एक विनर ठेवला आणि त्याच्यामध्ये जो जास्त कर भरेल, ज्याची पाणीपट्टी क्लिअर असेल, त्यांना ते 3 गिफ्ट आम्ही देणार. आणि याच्यातून या 2 महिन्यात आम्हाला जास्त कर वसुली झाली. असे नवीन नवीन योजना, नवीन नवीन प्रयोग मी माझ्या गावामध्ये करत राहते. असे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात आले की जिथं आपण खूप प्रामाणिक काम करतो, जिथे आपण खूप चांगलं काम करतो आणि तरीही तुम्हाला विरोध होतो, तरीही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल, त्या तुमच्या केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल जर लोक शंका उचलत असतील, तर तुम्हाला वाटतं की नको हे राजकारण, नको हे समाजकारण, आपण आपलं जो आजपर्यंत जे महिला करत आल्या आपण तेच कंटिन्यू केलेलं बरं राहतं. पण परत एक विचार येतो की जिथे तुम्हाला तुमच्या घरच्यांचा कौटुंबिक 100% सपोर्ट आहे, तिथे तुम्हाला लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवून तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे, संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. एक प्रसंग आहे की मी सरपंच च्या काळामध्ये लहान लहान लेकरं होते की त्यांनी खूप सहकार्य केलं की प्रत्येकाच्या तोंडामध्ये शीतल दिदी असायचं. त्याच्यानंतर काही राजकारणी असतात, काही विरोधक असतात, त्यांना कुठेतरी एक संधी पाहिजे असते की तुम्ही कुठेतरी चुकता आणि ती संधी त्यांनी घ्यायची असती. आणि ती संधी मी त्यांना दिली असं म्हणता येईल, कारण माझ्याकडून ते काम पूर्ण झालं नाही म्हणून त्यांना संधी मिळाली. तर गावातील शाळेतील पाऊस सुरू होता, पावसाळा सुरू होता आणि आमच्या शाळेकडे जाणारा रोड आहे तो पूर्ण त्याच्यावर माती होती, पूर्ण चिखल होता आणि ते माझ्याकडून दुरुस्त नाही झालं लवकर. माझ्याकडून ते दुरुस्त करायला उशीर झाला, तिथे वाळू टाकायला उशीर झाला आणि लेकरांचे पाय भरत होते. लेकरं शाळेत जाताना पॅन्ट वरती करून असे हातात चप्पल वगैरे घेऊन शाळेत जायचे आणि ती कदाचित माझी चुकी होती. पण विरोधकाला तो चान्स भेटला आणि त्यांनी सगळी लेकरं माझ्या घरी पाठवली आणि एक आंदोलन करायचं म्हणून त्यांनी लेकरं माझ्या घरासमोर आणून बसवली, माझ्या ग्रामपंचायतीसमोर आणून बसवली. मला ते खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं की तुम्ही लेकरांना त्यामध्ये का ओढताय. ठीक आहे, तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही डायरेक्ट मलाही बोला किंवा मला सांगा की तुम्हाला हे काम करायचं आहे आणि तुमच्याकडून एक प्रतिनिधी म्हणून ते काम तुम्ही पूर्ण नाही केलं. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही आमच्याबरोबर चाला आणि बघा आमचे किती हाल होतात म्हणून. तर मी त्यांच्याबरोबर गेले चालत, पण त्यात काही अशी माणसं घुसले की त्यांनी अंगावर चिखल फेकला, त्यांनी अंगावर एक पाणी फेकलं आणि ते खूप वाईट वाटलं मला या गोष्टीचं. आणि त्या संघर्षात मी एकटी होते. मला असं वाटलं की कुठेतरी मग मी विचार केला की त्या काळी त्या सावित्रीला एवढं झेलावं लागलं. तर हे कलियुग आहे, ह्या कलियुगात तुलाही तेच सोसावं लागणार. कारण आजही त्या पुरुषी मानसिकतेची लोक तुझ्या गावात राहतात, तुझ्या आजूबाजूला राहतात आणि तिथे मी एकटी होते आणि मी तो एकटीने प्रवास केला आणि ते एकटीने पूर्ण परिस्थिती मी हाताळली. कुणाला दोष दिला नाही कारण ती चुकी माझी होती. त्या परिस्थितीमध्येही मला हे आठवलं की तूही सावित्रीची लेक आहेस आणि तुलाही लढावंच लागेल, त्या पुरुषी मानसिकतेसोबत लढावं लागेल, त्या परिस्थितीशी लढावं लागेल आणि तिथे जर तू जिंकलीस तर तू नक्की आयुष्यात जिंकशील. आणि मी मनात एक विचार केला की ही लेकरं आहेत आणि यांनी माझी सुरुवात केली आहे, पण लेकरं जर मला घेऊन जात असतील, लेकरं जर म्हणत असतील की ताई आम्हाला त्रास होतोय तुम्ही चला, तर मला का वाईट वाटावं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीला मी एक शांततेने उत्तर दिलं आणि शांततेने ती परिस्थिती हाताळली. पण विषय एवढाच आहे की वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की तुम्ही एवढं चांगलं करता, तुम्ही एवढा विचार करता गावकऱ्यांचा, एवढा विचार करता त्यांच्या लेकरांचा, मग
कुठेतरी हा प्रवास वाईट दिशेने जातोय का किंवा आपलं काहीतरी चुकतंय का, ही गोष्ट मी मान्य केली आणि नंतर ही परिस्थिती एक खूप वाईट क्षण होता हा माझ्यासाठी, ती हाताळून मी पुढे गेले. आणि आपण म्हणतो ना चळवळ वाईट की चांगली, तर दोन्हीही परिस्थिती येतात त्याच्यामध्ये. कधी चळवळ वाईटही असते, कधी चळवळ चांगलीही असते. परिस्थिती मॅटर करते की तुमची चळवळ कशी आहे. वेळही जाऊ द्यावा लागतो त्या गोष्टीसाठी. जेव्हा वेळ जाते तेव्हा कळतं की तुम्ही यशाच्या खूप जवळ आहात, तुम्हाला अजून खूप पुढे जायचे, तुम्हाला अजून खूप लढायचे, खूप मोठं व्हायचे. आणि एवढ्याशा संकटांना जर तुम्ही घाबरत असाल तर मग तुम्ही काही करू शकत नाही. तर अशा अनेक चळवळी आहेत आयुष्यात, अनेक चळवळी केल्यात, चळवळी करायच्यात. आणि ह्या चळवळीतून पुढे जाताना तुम्ही महिला आहात ही गोष्ट विसरा. जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर तुम्ही महिला आहात ही गोष्ट तुम्ही 100% विसरा. ज्यावेळेस तुम्ही विसरता की मी महिला आहे, त्यावेळेस तुम्ही यशाच्या खूप जवळ जाता. खुद को इतना काबिल बनाओ कि कोई तुम्हें औरत होने की मर्यादा ना सिखाए. नक्कीच तसंच आहे की तुम्ही एवढं यशस्वी व्हा की तुम्ही एक महिला आहात म्हणून या नजरेने तुमच्याकडे बघितलं जाणार नाही. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ते काम पूर्ण केलं आणि विरोधकाच्या थोबाडीत मारली अक्षरशः. कारण एक पोरगी रात्रीच्या 12 वाजता रस्त्यावर उभं राहून ते काम पूर्ण करते, त्याच्यावर शांततेने उत्तर देते, शांततेने काही प्रतिक्रिया, कुणाला दोष न देता ते काम करते. यामध्ये नक्कीच आम्ही विरोधकाच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं. गावामध्ये असं असतं की 25शी ओलांडली, 25शी खूप लांब झाली, तुम्ही 18 जरी ओलांडलं तरी तुम्हाला गावात ठेवत नाहीत, तुमचं लग्न केलं जातं. त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या पूर्ण याच्यामध्ये त्यांनी मला आज लढ हे एक शिकवलं. त्यांनी माझ्याकडे हत्यार दिलं. शिक्षणाचं हत्यार माझ्याकडे आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि ते पिल्यानंतर माणूस हा गुरगुरतो. नक्कीच माझ्यासाठी ते वाघिणीचं दूध आहे. आणि संविधानाने महिलांना दिलेला तो अधिकार आहे. त्या अधिकाराने जर तुम्ही राहिलात, त्या अधिकाराने जर तुम्ही पुढे चालत राहिलात, यशस्वी वाटचाल करत राहिलात, तर तुम्हाला कोणीही आडवं येणार नाही. राजकारणात तरुणांनी यावं की न यावं हा एक मोठा आज पडलेला प्रश्न आहे. कारण आजची परिस्थिती बघता हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र होता, तो आहे आणि तो राहील. तो अबाधित ठेवण्यासाठी आपल्यासारख्या तरुणांना, तुमच्यासारख्या तरुणांनी राजकारणात यावं लागेल. आपण सर्वांनी मिळून हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अबाधित ठेवण्यासाठी काम करूया. नक्कीच तरुणांनी राजकारणात या आणि एक प्रामाणिक काम करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.